मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। सिडको तसेच नाशिक महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार प्रचारासाठी जनसंपर्क त्यांनी सुरू केला आहे। प्रभाग क्रमांक 27 ब गटामधून स्थानिक एकमेव दमदार चेहरा पुढे येत आहे। येथील इच्छुक उमेदवार किरण उषा वसंतराव राजवाडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं। गेल्या 7 ते 8 वर्षांपासून किरण राजवाडे यांनी सातत्याने समाजसेवेचा व्रत जोपासलाय। सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर राहिलेत। कोविड महामारीच्या भीषण काळामध्ये त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना बेड्स, रेमडेसिवीर इंजेक्शन्स, ऑक्सिजनची सोय यासाठी अहोरात्र धडपड केली। स्वखर्चामधून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून अनेक कुटुंबांना दिलासा दिला। स्थानिक नागरिकांसाठी सहज संपर्क साधता यावा यासाठी 17 नोव्हेंबर रोजी सिंहस्थ नगर सर्कल राका चौक अभिषेक बेकरी जवळ नवीन नाशिक इथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं। हा सोहळा नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या भाजप आमदार सीमा हिरे आणि भाजपचे वरिष्ठ नेते माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या शुभ हस्ते पार पडला। कार्यक्रमासाठी प्रभागामधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। यावेळी आमदार सीमा हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, भाजप नेते महेश हिरे, राजेंद्र जडे तसेच सुनील जगताप, तुळशीराम भागवत, मुरली तात्या भामरे, माजी नगरसेवक मुकेश शहाणे तसेच संतोष सोनपसारे तसेच मोरवाडी गावामधील संजूभाऊ गामने, रामदास साबळे, दत्तूभाऊ तडाखे, खंडूभाऊ सोनवणे, दिलीपभाऊ आव्हाड, किरणभाऊ आव्हाड, माणिक घुगे, देवीदास घुगे तसेच सुनील घुगे, भगवान घुगे, भगवान गामने, अंबड ग्रामस्थ विष्णुभाऊ फडोल तसेच शरद दातीर, मनोज दातीर, संतोष दातीर तसेच शिवाजी बरके, सुनील जगताप, संतोष सोनपसरे, भागवत तात्या, मुरली तात्या भामरे, संजय भामरे, जडे साहेब, गांगुर्डे साहेब, पिंटू काळे, रवी चव्हाण, राहुल गणोरे यासारखे विविध क्षेत्रामधील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली आहे। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं। विविध मान्यवरांनी किरण राजवाडे यांच्याशी संवाद साधत त्यांची भावी वाटचाल यशस्वी हो यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत। कार्यालय हे सुरुवात होत आहे आणि आजचा दिवस हे अतिशय चांगला त्यांनी निवडलेला आहे। आज आदिवासी समाजासाठी लढणारे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे भगवान बिरसा मुंडा यांची आज 150वी जयंती आहे आणि या जयंतीचं निमित्त साधून आज किरणजी यांनी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करतायत। त्याबद्दल मी त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करते। आपण त्यांचा आदर्श ठेवून निश्चितच पुढील काळात आपली ही वाटचाल कायम ठेवू अशी देखील मी त्यांना सूचना करते। खरं तर बऱ्याच वर्षापासून आपल्या या भागात प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतील, काही ना काही त्यांच्या समस्या असतील। याकरता किरण राजवाडे हे नेहमी पुढाकार घेऊन या समस्या सोडवत असतात आणि त्यामुळे एक संपर्क कार्यालय असावं जेणेकरून कोणत्याही नागरिकाला सहज भेटता येईल किंवा त्यांच्या अडचणी सोडवता येईल याकरता संपर्क कार्यालय आवश्यक आहे। आणि त्यामुळे या संपर्क कार्यालयातून निश्चितच जे कोणी दीन दुबळे गोर गरीब अडले नडले जे कोणी येतील त्यांना इथे निश्चितच त्यांचं समस्यांचं निराकरण होईल याची मला खात्री आहे। कार्यालयाच्या माध्यमातून किरण भाऊ राजवाडे आणि त्यांचे सहकारी करणारे आता सीमाताईंनी सांगितलं की केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक अशा योजना आहे की त्या ऑनलाईन भरल्यानंतर त्या योजनांचा आपल्याला लाभ मिळतोय आणि त्यामुळे माझं असं मत आहे राजवाडे की या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आपण शासनाच्या ज्या ऑनलाईन योजना असतील त्या ऑनलाईन योजना फॉर्म भरून देण्याचं काम, सेवा देण्याचं काम आपण जर केलं तर मला वाटतं या भागातील नागरिकांना त्या सुविधा मिळतील, ते सोयीस्कर होईल असं मला वाटतं। पूर्वी आपण बघितलं की राजीव गांधी स्वतः बोलले होते की शासनाचा केंद्र सरकारचा 1 रुपया जर पाठवला तर त्याच्यातले
15 पैसे किंवा 10 पैसे फक्त त्या लाभार्थ्यापर्यंत. सीमाताई हिरे या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आमचे मार्गदर्शक महेश भाऊ हिरे, डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे, आमचे शहर अध्यक्ष सुनील नाना, त्यानंतर आमचे मंडल अध्यक्ष डॉक्टर साहेब जडे साहेब आणि सगळ्यांचे मी आभार मानतो. मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, मी मागच्या पंचवार्षिकला म्हणजे 8 वर्ष आधी इलेक्शनला उभो होतो. माझ्या मागे कुठलीही पक्षाची ताकद नसताना मी 1695 मतदान घेतलं ताई. आणि यावेळेस पक्षाची ताकद असल्यानंतर मी 3 ते 4 हजारच्या लीडनी येईल एवढी लोकांचीच आम्हाला हे देत आहेत की भाऊ तुम्ही लढा. आणि ताई अजून एकमेव स्थानिक उमेदवार म्हणून मी त्या वार्डातला आहे. मोरवाडी ग्रामस्थ असो किंवा आंबड ग्रामस्थ असो, ते खंबीरपणे माझ्या पाठीशी आहे. प्रभागातील सगळे नागरिकांचं एकच म्हणणं आहे, भाऊ तुम्ही स्थानिक आहात, तुम्ही पक्षाला सांगा की स्थानिक उमेदवार आहेत, तर पक्षाने मला एक संधी द्यावी, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 27 मधल्या नगरसेवकांनी कार्यालय टाकलं होतं, पण निवडून आल्यानंतर ते कधी कोणाला दिसलेच नाही. 5 वर्षात ते फक्त निवडणुकीपुरते तिथं उगवले. आणि त्यामुळं खरं तर किरण सारखा एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी आज काम करतोय आणि त्याने आज कार्यालयाला उद्घाटन केलं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्याच्या हातून एक चांगलं काम या संपूर्ण परिसरामध्ये घडेल. लोकांची चांगली सेवा त्या निमित्तानं होईल. अडीअडचणीच्या प्रत्येकाला त्याचा जो धावून जाण्याचा स्वभाव आहे हा निश्चितरित्या एक चांगलं काम या निमित्तानं होईल. लोकांच्या सेवेकरता तो रुजू होतो. त्या सगळ्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.